मॅडमचा मी आवडता विद्यार्थी होतो. एक दिवस मॅडमने मला त्यांच्या घरी पार्टीसाठी बोलावलं होतं. मी जेव्हा पार्टीसाठी त्यांच्या घरी पोहोचलो तेव्हा त्या मला त्यांच्या घरी एकट्याच दिसल्या. काही वेळाने त्या अशा काही अवस्थेत बाहेर आल्या की त्यांना पाहून मीही बेभान झालो. तेव्हाच मॅडमने माझ्या जवळ येऊन मला मिठी मारली. त्यांच्या मिठीने मीही जोशात येऊन माझं पूर्णच थेट 12वी झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी मी नवीन शहरात आलो होतो. माझं ॲडमिशन माझ्या चांगल्या मार्क्समुळे चांगल्या कॉलेजमध्ये झालं होतं. आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस होता. त्या दिवशी मी हॉस्टेलवरून कॉलेजला जायला निघालो होतो. त्यावेळी एक तरुण धावतच माझ्या समोर आला आणि त्याचा मला जोरात धक्का बसला. तेवढ्यातच मला चोर असा आवाज आला. त्या तरुणाला मी पकडून ठेवलं होतं. तेवढ्यात एक सुंदर तरुणी माझ्या मागे येऊन उभी राहिली. तेव्हा ती म्हणाली की हा चोर माझी पर्स घेऊन पळत होता. तेव्हा मी त्या चोराला पोलिसाची धमकी देऊन त्याच्याकडून त्या तरुणीची पर्स घेतली. त्यावेळी ती तरुणी माझे आभार मानू लागली. ती म्हणाली की मी या शहरात आजच आले आहे. माझ्या पर्समध्ये माझं सर्व महत्त्वाचं सामान होतं. बरं झालं तू वेळेत त्या चोराला पकडलंस. त्यावर मी म्हणालो काही हरकत नाही. असं म्हणून मी तिथून निघालो. आज माझ्या कॉलेजचा पहिला दिवस होता आणि मला लेट व्हायचं नव्हतं. मी तिथून निघालो तेव्हा ती तरुणी माझ्या मागे मागे चालत होती. थोडं अंतर गेल्यावर मी पुन्हा मागे वळून पाहिलं. त्यावेळी देखील ती तरुणी माझ्याच मागे चालत होती. मला तर आता तिच्यावरच संशय येऊ लागला. त्यामुळे मी माझ्या चालण्याचा वेग वाढवला. मी थेट कॉलेजमध्ये पोहोचलो. पहिल्या लेक्चरला मॅडम क्लासमध्ये आल्या. तेव्हा मी पाहिलं की आमच्या मॅडम तर तीच तरुणी होती जिची काही वेळांपूर्वी माझ्याशी नकळत भेट झाली होती. ती तरुणी शिक्षिका होती. मला बघताच तिने मला ओळख दिली. लंच ब्रेकमध्ये सगळं नवीन असल्यामुळे मला कोणीही मित्र नव्हता. त्यावेळी ती तरुणी माझ्या जवळ आली. तिने मला माझं नाव विचारलं. तेव्हा मी तिला म्हणालो मी मनोज. तेव्हा तिने देखील स्वतःहून तिचं नाव मला सांगितलं. ती म्हणाली मी दीप्ती. खरं तर ती माझी शिक्षिका होती, पण ती स्वतः येऊन माझ्याशी बोलत होती कारण काही वेळापूर्वी मी तिची खूप मोठी मदत केली होती. त्यावेळी दीप्ती मॅडम मला म्हणाल्या की आज तू लंचसाठी काही आणलं नाहीस का. तेव्हा मी म्हणालो मॅडम आज माझा या शहरात आणि या कॉलेजमध्ये पहिलाच दिवस आहे, त्यामुळे अजून मला इथल्या काहीच गोष्टी माहीत नाही आहेत. तेव्हा त्या म्हणाल्या काही काळजी करू नकोस. तू माझी मदत केली आहेस तर मीही आता तुझी मदत करेल. माझा हात पकडून त्या मला कुठेतरी घेऊन जाऊ लागल्या. 5 मिनिटांनंतर त्या मला एका बिल्डिंगमधल्या दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेल्या. ती रूम त्या मॅडमची होती. आत गेल्यावर मला दिसलं तिथे 3 मुली होत्या आणि त्या एकत्र मिळून स्वयंपाक करत होत्या. त्या सगळ्या मुली अगदी शॉर्ट ड्रेसवर होत्या. त्यांना तसं पाहून मला खूप लाज वाटत होती. मी गावावरून आलो होतो. गावात मी कोणत्या मुलीशी साधं कधी बोललोही नव्हतो. त्या मुलींनी मला पाहताच मला हॅलो केलं. मीही लाजतच त्यांना हॅलो केलं. थोड्या वेळाने आम्ही सगळ्यांनी बसून जेवण केलं. मॅडमला नकळत केलेल्या मदतीमुळे मला आज वेळेवर जेवण मिळालं होतं. पुढे असेच काही दिवस गेले. आता दीप्ती मॅडम आणि माझ्या भेटीगाठी वाढू लागल्या होत्या. आता तर त्या मला कॉलेज संपल्यावरही भेटू लागल्या होत्या. आमची जेव्हाही भेट व्हायची तेव्हा मॅडम मला वेगळ्याच नजरेने बघत असायच्या. नेमकं त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय विचार होते ते मला माहीत नव्हतं. तशा मॅडमही दिसायला सुंदर आणि भरदार होत्या. मी जेव्हापासून त्यांची मदत केली होती तेव्हापासून तर त्या माझ्यावर चांगल्याच लट्टू झाल्या होत्या असं मला दिसत होतं. माझ्याशी बोलत असतानाही त्या सारख्या माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायच्या, पण मी काही त्यांच्या त्या गोष्टीला रिस्पॉन्स देत नव्हतो. हळूहळू मॅडम माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होत्या, पण मला त्यावेळी माझं शिक्षण महत्त्वाचं वाटत होतं म्हणून मी त्यांच्या त्या गोष्टीला काही रिस्पॉन्स देत नव्हतो. एकदा सुट्टीच्या दिवशी त्यांनी मला त्यांच्या रूमवर बोलावलं. त्या म्हणाल्या आज आपण छोटीशी पार्टी करूयात. तेव्हा मी संध्याकाळच्या वेळी छान तयार होऊन त्यांच्या रूमवर गेलो. तिथे गेल्यावर मला त्या रूममध्ये त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीही दिसत नव्हतं. त्या रूममधील वातावरणही काहीसं वेगळं होतं. तिथे लाल रंगाचा एक लाईट सुरू होता. ते बघून मला वेगळंच वाटत होतं. तेव्हा मी मॅडमला विचारलं की मॅडम तुम्ही तर मला पार्टीसाठी बोलावलं आहे आणि इथे तर मला आपल्या दोघांशिवाय कोणीही दिसत नाहीये. तेव्हा मॅडम म्हणाल्या की बाकी लोकही येत आहेत, तोपर्यंत तू ज्यूस घे. त्यांनी मला एक ग्लास ज्यूस आणून दिला. तो ज्यूस पित असताना मॅडमही माझ्या जवळच बसल्या होत्या. अचानकच त्यांनी मला विचारलं की मी तुला कशी वाटते. त्यावर मी फक्त स्मित हास्य देत होतो. तेव्हा मॅडम कधी माझ्या चेहऱ्यावर हात फिरवत होत्या तर कधी खांद्यावर हात ठेवत होत्या. थोड्या वेळाने मला थोडं गरगरल्यासारखं होऊ लागलं. माझे डोळे हळूहळू लागू लागले होते. त्यावेळी मॅडम माझ्यासमोर वेगळ्याच अवतारात येऊन उभ्या राहिल्या. त्यांना पाहून असं वाटत होतं की त्या वेगळंच काहीतरी करण्याच्या मूडमध्ये आहेत. नक्कीच त्यांनी माझ्या ज्यूसमध्ये काहीतरी मिसळलं होतं.
तेव्हा मला पुढे काही समजणार तोच मॅडम माझ्यासोबत नको त्या गोष्टी करू लागल्या. मला त्या गोष्टीचा काही अनुभव नव्हता, पण मॅडम हळूहळू रंगात येऊ लागल्या होत्या. तेव्हा वातावरण काही वेगळंच झालं होतं. थोड्या वेळाने मलाही त्या गोष्टी हव्याशा वाटू लागल्या. त्यावेळी मी पूर्ण बेधुंद अवस्थेत होतो. जवळपास 2 तासांनी मला शुद्ध आली. तेव्हा मी समोर मॅडमला आणि मला ज्या अवस्थेत पाहिलं ते पाहून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. कारण मी तर शहरात अभ्यासासाठी आलो होतो, जेणेकरून मी माझं भविष्य घडवू शकेल. पण हे सगळं वेगळंच काहीतरी घडून बसलं होतं. तिथलं सगळं दृश्य पाहून मी तर चांगलाच घाबरलो होतो. मला काही समजत नव्हतं. मला काही समजणार तोच त्या रूमचा दरवाजा उघडला आणि तिथे एक मुलगा आला. तो आम्हाला त्या अवस्थेत बघून हक्काबक्का झाला होता. त्याने दीप्ती मॅडमला आवाज दिला. तेव्हा मॅडम खडाडून जाग्या झाल्या. तेव्हा त्यांनी स्वतःला सावरलं. तो मुलगा दीप्ती मॅडमला बाजूला घेऊन गेला आणि काहीतरी बोलून तो तिथून निघून गेला. तिथे नेमकं काय चाललं होतं मला तर काही समजत नव्हतं. मी मॅडमला म्हणालो, मॅडम तुम्ही हे माझ्यासोबत काय करून बसलात? तेव्हा मॅडम बोलू लागल्या. त्या म्हणाल्या, मनोज मला माफ कर, पण माझ्या मजबुरीमुळे मला हे सगळं करावं लागलं. जो मुलगा आता या रूममध्ये आला होता तो आमच्या गावातील सरपंचाचा मुलगा आहे. मी गावात असताना तुम्हाला लग्नासाठी सारखा त्रास देत होता, पण मला हे माहीत होतं की तो त्याच्या आईबापाच्या जीवावर मौज मजा करणारा मुलगा आहे. तो स्वतः 1 रुपयाही कमवत नाही आणि मी जर अशा मुलासोबत लग्न केलं असतं तर नक्कीच मी सुखी राहू शकले नसते. कारण त्याला बऱ्याचशा बाहेरच्या गोष्टींची सवय आहे आणि मला अशा मुलाशी अजिबातच संसार थाटायचा नव्हता. त्याला कंटाळून मी या शहरात नोकरीसाठी आले, पण त्याने माझा पाठलाग करणं काही सोडलं नाही आणि म्हणूनच माझं कोणा दुसऱ्या मुलावर प्रेम आहे हे त्याला दाखवण्यासाठी मी हे सगळं केलं. पण तू जसं समजतोय तसं आपल्यात काहीही झालं नाही. मी तुला माझी मदत करायला या गोष्टीसाठी विचारणार होते, पण मला माहीत होतं की तू नक्कीच तयार झाला नसता. त्यामुळे मी तुझ्या ज्यूसमध्ये गुंगीचं औषध टाकून फक्त हे दर्शवण्याचा प्रयत्न केला की आपल्यात काहीतरी झालं आहे. मला हे तर माहीत होतं की सरपंचाचा मुलगा काही वेळातच माझ्या रूमवर येणार आहे. मला त्याला जे दाखवायचं होतं ते दृश्य त्याला दिसलं. तो आता इथून पुढे माझा पाठलाग करणार नाही. मॅडमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला होता, पण त्यांनी जी पद्धत त्या मुलापासून वाचण्यासाठी वापरली होती ती काही मला योग्य वाटली नव्हती. त्यामुळे मी नंतर त्यांच्याशी बोलणं आणि भेटणं योग्य समजलं नाही. कारण एक प्रकारे त्यांनी त्यांच्या फायद्यासाठीच माझा उपयोग केला होता असं मला वाटत होतं. मंडळी, आजकाल कोण कोणाचा कशाप्रकारे फायदा उचलेल हे सांगता येत नाही. आजकाल लोक दुसऱ्याच्या मनाचा विचार न करता फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जगत आहेत. या घटनेमुळे मला तर चांगलीच आदर घडली होती. कारण मी ज्या मॅडमला चांगलं समजलं होतं त्यांनी माझा अशा प्रकारे वापर करून घेतला. पण माझ्या मनावर त्या गोष्टीचा खूप वाईट परिणाम झाला होता. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.